कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल। आणि इकडे बघू शकता आज बनत आहे उडदाचं वरण। म्हणजे आता श्रावण महिना स्टार्ट होणार आणि असं म्हणलं जातं श्रावण महिन्यामध्ये उडदाचं वरण बनवलं जात नाही। परत आंबाड्याची भाजी, म्हणजे काही नियम आहे जे आपल्याला फॉलो केले पाहिजे, म्हणून म्हणलं श्रावण महिना स्टार्ट होण्या अगोदरच आपल्याला उडदाचं वरण वगैरे। जसं असं म्हणलं जातं की कारळ ही भाजले जात नाही, म्हणजे आता कारळाची चटणी बनली जाते तर कारळ भाजणं, चटणी वाटणं अशा वस्तू पण करत नाहीत। म्हणजे श्रावण महिना स्टार्ट होण्याच्या अगोदरची चटण्या वगैरे बनवून ठेवल्या जातात। गावाकडे तरी अशाच पद्धतीने होत असतं। म्हणजे आजी सांगायच्या की श्रावण महिन्यामध्ये कधीही आंबाड्याची भाजी, उडदाचं वरण अशा काही वस्तू आहे जे करत नाही आहेत। म्हणून म्हणलं जसं आज वार सांगेन तर रविवार आहे, तारीख आहे 20 जुलै। तर बुधवारी अमावस्या आहे, म्हणजे बुधवारी दुपारी अमावस्या येणार आहे, तेव्हापासून श्रावण स्टार्ट होणार। तर जी आपल्याला आंबाड्याची भाजी खायची आहे, उडदाचं वरण खायचे आहे, म्हणलं आता 1-2 दिवसामध्ये बनवून घेऊ। तर आंबाड्याची भाजी काही मी बनवणार आहे कारण म्हणजे पाऊस सुरू झालेला आहे, फक्त उडदाचं वरण बनत आहे, सगळ्यांचं फेवरेट आहे। तिकडे वरणाची सगळी तयारी झालेली आहे आणि संग सुशेला पण बनत आहे। म्हणजे आज रविवार आहे, यांचा उपवास असतो, तर सुशेला बनणार आहे नाश्त्यासाठी आणि जेवणासाठी वरण, भाकर, भाजी जी आपल्याला बनवायचं आहे ते बनतच आहे। परत देवपूजा आणखीन मला करायची आहे। जसं की आजकाल मी शेअर करत आहे रुटीन तुम्हाला पूर्णपणे की काय काय दिवसभरात मी आवडत असते। तुम्ही म्हणत असता ते दिवसभराचा रुटीन शेअर कर। तर सकाळी तरी घाई गडबड असते स्वयंपाक होईपर्यंत, मग त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर मग खूप सारी मी कामं काढून बसते जे दररोज शेअर करत आहे। कधी त्या रूममधला पसारा निघतो, कधी या रूममधला पसारा निघतो, कारण जितकं करा तितकं कमी आहे। घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यात काम रेडी असतं, फक्त करण्याची गरज आहे, सांगून जमत नाही। कोणी विचारलं की तू दिवसभर घरात काय करते, तर एक शब्द आपल्याला सांगता येणार नाही की काय काय करतो आपण। एखादी व्यक्ती बाहेर कामाला गेलं तर सांगता येतं की इतकं काम मी करून आलेलं आहे, पण आपलं असं असतं ना, इकडं तर दिवसभर आपला हात चालूच असतं आणि इकडं कोणी विचारलं तर सांगता येणार नाही की आपण दिवसभर केलं काय। अशी छोटी छोटी घरची असतात। लसूण टाकून मी उडदाच्या वरणाला तडका दिलेला आहे, खूप छान हे वरण बनलेलं आहे। आता वेगळी भाजी वगैरे मला बनवायची गरज नाही, कारण इतकं फेवरेट आहे ना, दुसरी कुठली भाजी केली तर ते खाणार नाहीत कोणी, फक्त हे वरणच जेवण करतील सगळेजण। आणि आता इकडं मुरमुरे मी भिजवून घेत आहे। तर मुरमुरे एका मोठ्या कढईत मी काढून घेतलेले, म्हणजे व्यवस्थित हे भिजवता यावे। पाणी टाकून छान मी हे पाण्यात भिजवून घेतलेले आहेत आणि छान आता पाणी पिळून काढायचं आहे आणि एका ताटलीमध्ये मी हे मुरमुरे ठेवलेले आहेत। आता हीच कढई घेणार आहे सुशेला करण्यासाठी। म्हणजे अशा पद्धतीने केलं तर जास्त भांडे होणार नाहीत, कारण आपण वेगळं भिजवण्यासाठी, वेगळं ठेवण्यासाठी आणि करण्यासाठी मग 3-3 भांडी खूप सारे होतात, एक एक करूनच खूप सारे होत आहेत। आणि हा व्हिडिओ येत आहे तुम्हाला आज रात्री 9 वाजता, म्हणजे ऑलरेडी अगोदरच एक व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे दुपारी 4 वाजता आणि हा व्हिडिओ येत आहे 9 वाजता, म्हणजे आज 2 व्हिडिओ तुम्हाला आलेले आहेत। तर इकडं सुशेल्यासाठी सगळी तयारी मी करून घेतलेली आहे। हे जी भिजवलेले मुरमुरे आहेत त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। साबूत शेंगदाणे डाळवं टाकलं तरी पण चालतं, पण आमच्या इथे सगळ्यांचा दाताचा प्रॉब्लेम, त्यामुळे मी शेंगदाणे भाजून वाटून ते वाटण टाकत असते। अशा पद्धतीने खूप छान टेस्टी बनतं। कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे, मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकला आणि हिरवी मिरची आणि खूप सारा कांदा टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे। संग बाकीची कामं होत आहेत, बघू शकता इकडं मुरमुरे वगैरे सगळं ठेवलेलं होतं, सगळं मी व्यवस्थित बांधून ठेवलेलं, कारण वातावरण थंड आहे ना, त्यामुळे खूप लवकर ते नरम पडतात, म्हणून बांधून ठेवलेलं आहे। आणि इकडं वरण जे आहे ना बनलेले, त्यावरती वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि खाली उचलून मी ठेवलेलं आहे, कारण किचन काउंटरवर सगळं मी ठेवेन तर खूप स्पेस धरतं इथं, म्हणून खाली ठेवत असते म्हणजे ही स्वयंपाक बनलेला आहे। इकडं कांदा परतून घेतलेला आहे, म्हणजे एकदम गोल्डन ब्राऊन केलेला नाही आहे, कांद्याचा हलकासा कच्चेपणा गेल्यानंतर यामध्ये मी टमॅटो टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकली, हळदी पावडर टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे। आता टाकूया यामध्ये भिजवलेले मुरमुरे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। खूप छान टेस्टी सुशेला बनतो आणि खाण्यासाठी खूपच चविष्ट आणि कमी वेळात बनतो, म्हणजे जास्त वेळही लागणार नाही आहे। तर इकडं मी फोडणीमध्ये छान हे परतून घेतलेलं आहे, कमी गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे। खूप छान टेस्टी सुशेला बनवून तयार झालेला आहे। वरून थोडीशी कोथिंबीर टाकून आणि अगोदर दिनेशला देणार आहे, म्हणजे थोड्या वेळाने तू गॅरेजला जायला निघेल आणि एक वेळा गेलं की लवकर येत नाही, दररोज कसं आहे कॉलेजला जातो त्यामुळे घाई गडबड असते, तर जेवण करूनच निघतो तो। पण रविवारी कसं असतं निवांत असतं, मग म्हणतो मग मी आल्यानंतर जेवण करतो किंवा आल्यानंतर ब्रेकफास्ट करतो, पण लवकर येत नाही, कुठल्या तरी कामात लागले की मग तिकडेच राहतात सगळेजण, कोणीच येत नाही। फोन लावला तर फोनसुद्धा कोणी उचलत नाही। तर माझं म्हणणं काय असतं, घरात असेपर्यंत सगळेजण पोटभर खाऊन जावं, मग त्यानंतर तुम्ही लवकर घरी या न या मला टेन्शन राहत नाही। तर ही सगळी कामं आवरली आणि आज मी बाहेर गेलेले होते, म्हणजे त्या ताईंकडे गेलेले होते भेटण्यासाठी, खूप दिवस झालं त्यांना भेटून। तर आज मी आणि दिनेश पप्पा दोघंही गेलेलो होतो, म्हणजे आम्ही गेलेलो होतो दुपारी 12:30-1 वाजता घरातनं निघालं आणि घरी यायला मला 4 वाजलेले होते, म्हणजे
म्हणजे थोडासा लेट झालेलाच होता. मग आल्यानंतर सगळी बाकीची कामं मी आवरली. कपडे वगैरे बाहेरच उन्हाला टाकून गेले होते मी, तर कपडे सगळे घडी घालून ठेवले. मग लगेच मी संग स्वयंपाक केला आणि जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. म्हणजे दिवसभर काही वातावरण ठीकच होतं, ऊन काही तितकं कडक नव्हतं, हवा होते, असं वाटत होतं की पाऊस येणार की काय. तसंच झालं. जशी इव्हनिंगची वेळ झाली तसं पाऊस सुरू झालेला आहे. आणि इकडे बघू शकता बाबा पण आलेले आहेत. म्हणजे आज बाबा गेले होते कल्पनाकडे आणि अरुणाकडे, म्हणजे शिरोळ जानापूर दोन्ही गावं करून माझी बहिणींना भेटून आलेले आहेत आणि येता येता माझ्याकडे आलेले आहेत. म्हणजे घरी यायला थोडासा लेट झालेला आहे आणि पाऊस जोरदार आहे, त्यामुळे थोडा वेळ गॅरेजमध्येच बसले यांच्यासोबत आणि सगळेजण एकत्रच आलेले आहेत. तर मी करत होते स्वयंपाक. म्हणजे बाबा यायचा अगोदर मला माहिती नव्हतं, जे रोजचा स्वयंपाक आहे ते मी बनवला. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं, आज मी बाहेर गेलेले होते आणि घरी यायला मला थोडासा लेट झाला आणि घरची खूप सारी कामं राहिली होती, सगळी मी घाईगडबडीनं आवरली आणि जे पटकन स्वयंपाक होतो तो मी बनवला. म्हणजे मसूरच्या डाळीची भाजी बनवली, भाकरी बनवली आणि भात बनवली, इतकंच बनवलेलं होतं. आणि बाबांचं आणि त्यांनीचं जेवण झालेले. बाबा म्हणजे मी बाबा म्हणत आहे, तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होईल. बाबा म्हणजे माझे सासरे, त्यांचं जेवण झाले लवकरच होतं आणि हे सगळेजण आत्ता आलेले आहेत. म्हणजे याने यायला थोडासा लेट झालेला होता आणि पाऊस चालू होतं, त्यामुळे गॅरेजमध्येच बसलेले आहे त्यांच्यासोबत आणि आता सगळेजण आलेले आहेत. आणि आल्यानंतर सुचत नव्हते काय करायचं. आता दररोजचं मी जे बनवलं ते तर बनवलेलंच होतं, तरी पण म्हटलं आता पाऊस चालू आहे, काहीतरी गरमागरम बनवूया. तर बाबा आल्यानंतर मी बनवली इकडं शेवायाची खीर आणि शेंगा भाजून दिलेल्या आहेत. म्हणजे शेंगा आणि गूळ खायला दिलं जोपर्यंत की मी आणखीन बाकीचा स्वयंपाक बनवत होते. आणि नंतर मी चटणी पण बनवलेली आहे. म्हणजे चपाती बनवली, बाबाही खात नाहीत आणि हे पण खात नाहीत. म्हणजे जसं इथं आहे तसंच माझ्या माहेरी पण आहे. चपाती जास्त कोणालाही आवडत नाही, ज्वारीची भाकर अशी झणझणीत भाजी खूप आवडते. तर ते साधा सिंपल स्वयंपाक मी बनवलेला आहे. पापड, खारुडी कुरडी हे पण मी तळलेलं आहे. म्हणजे अशा वस्तू खूप आवडतात बाबांना पण यांना पण, ते पण केलेले आणि सगळ्यांना इकडे मी जेवायला वाढलेलं आहे आणि मी पण जेवण करते. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला. तर जेवण झालेलं आहे सगळ्यांचं. आता सगळ्यांचं इकडं बोलणं चालू आहे, चर्चा चालू आहे. तोपर्यंत मी भांडी सगळी क्लीन करून घेते. खूप सारी भांडी झालेली आहेत. म्हणजे स्वयंपाक झालं त्यानंतर थोडेफार भांडे मी जितके झाले होते तितके क्लीन केले. ते भांडे पण रॅकला लावायचे आहेत आणि बाकीचे जे आता जेवण झालं, स्वयंपाक झालं, ते सगळे मी घासूनच झोपणार आहे. कारण मॉर्निंगला होत नाही, खूप गोंधळ. आणि परत बाबा पण सकाळी लवकर जायची घाईगडबड करतात, मग थोडंसं चहा नाश्ता काहीतरी. जर आपले भांडे क्लीन असले, किचन स्वच्छ असलं तर सगळी कामं आपण झटपट करतो. आणि तसं तर मॉर्निंगलाही सगळा पसारा बघून मूड पण ऑफ होतो. किचन जितकी स्वच्छ आहे तितकं ठीक वाटतं मॉर्निंगला झोपेतनं उठल्यानंतर. तर इकडं अगोदर मी सोप खाल्लेले आहे. म्हणजे आता झोप पण येत होती मला, तर म्हटलं काहीतरी खात कामं करावी, तर सोप खाल्लेले आहे आणि आता कामाला सुरुवात केलेली आहे. बघू शकता किती पसारा झालेला आहे. अगोदर वाटलं की कुठून सुरुवात करायची, असं करूया दार बंद करूया आणि जाऊन झोपूया, बघूच नाही याच्याकडे. पण तसंही होणार नाही, परत मॉर्निंगला मलाच करायचं आहे ते. तर म्हणलं सुरुवात करूया. खूप हिंमत केली मी आज, मनच नव्हतं माझं. आज जेवण झालं की राहू दे म्हणलं, आता करूच नाही काही, हे दारच बंद करूया, याला बघायचंच नाही. तर इकडं अगोदर जेही आता राहिलेला थोडाफार स्वयंपाक होता ते मी काढलेला आहे. आणि तेल मी पापड वगैरे तळेल, आता ते तेल पण एका छोट्या भांड्यात काढून मी इकडं वरी ठेवलेलं आहे खिडकीमध्ये. आणि कढई मी तशी झाकून ठेवली, म्हणजे काहीतरी भाजी बनवता येईल त्यामध्ये, म्हणून ते क्लीन करायला घेतलेलं नाही, कारण तेल होतं आणखी थोडंफार त्यामध्ये. आणि जे पापड, खारुडी कुरडी मी तळलेली होती ती खाऊन जे राहिलेली आहेत आता एका मी मगमध्ये भरला आणि झाकून ठेवलेलं आहे. म्हणजे मला जे नरम पडतात बघा पापड वगैरे, तसे खायला खूप आवडतात, म्हणून मी असं ठेवलं. कवरमध्ये ठेवलं तर असंच याचा कडकपणा, जे कुरकुरीतपणा म्हणतो ना, तो बनवून राहतो. पण मी असं ठेवलेलं आहे म्हणजे थोडंसं हवा लागावी, ते नरम पडावं, मला तशा वस्तू खूप आवडतात. तर इकडे ठेवलं काढून. आणि ही जी भांडे आहेत ते अगोदर मी रॅकला लावते. आणि जे थोडेफार शेंगा झाल्या होत्या सगळ्या मी, म्हणजे भाजलेल्या शेंगा आहेत, ते मी एका प्लेटात काढून ठेवल्या छोट्या. आणि सगळे भांडी जे आहेत ना एकत्र करून घेतले तिकडे घासण्यासाठी आता. आणि जे अगोदर क्लीन झालेली भांडी, सगळं पाणी निचरा झालेले आहे, अगोदर ही सगळी भांडी मी रॅकला लावते आणि टोपलरी कामं करून घेते आणि मगच भांडी मी घासायला घेणार आहे. आता सगळेजण टी व्ही पाहत बसलेले आहेत, त्यांची चर्चाही चालू आहे. आता त्यांच्यासोबत बोलत बसेल ना तर खरंच मला खूप लेट होणार होता. टायमिंग सांगितलं रात्रीचे 10:30-11 वाजलेले आहेत आता. तर म्हणलं अगोदरही भांडी वगैरे क्लीन करूया, परत सकाळी लवकर उठणं, सगळी कामं आवरणं आपलं सुरूच असतं, धावपळ. आणि बाबा पण सकाळी लवकर जायला निघतात, कारण त्यांचं खूप सारी कारणं सांगतात ते. आता पण निघायला म्हणत होते की पाऊस थांबलेला आहे तर मी जातो, कारण शेताकडे म्हशी आहेत, कोणी बघणार राहत नाही. आणि भैया पण नाही आता घराकडे, तो बेंगलोरला गेलेला आहे. आईच असते, सोनल होते अगोदर, सोनल पण आता तिचं लग्न झालं, ती तिच्या घरी गेली. भैया बेंगलोरला गेलेला आहे. आजीची तब्येत आजकाल ठीक राहत नाही आहे, त्यामुळे बाबा सतत टेन्शनमध्ये राहतात की घराकडे कसं होतं काय नाही. म्हणजे शेताकडे म्हशी असतात, तिकडेही जायचं असतं. आजीची तब्येत ठीक नाही म्हणून आजीलाही बघायचं असतं. खूप आता म्हणजे खूप लोड आलेला आहे त्यांच्यावरती. त्यामुळे म्हणत होती की आता पाऊस थांबलेला आहे, जातो घराकडे.
तर म्हणलं राहावा, सकाळी लवकर उठून जावा, म्हणजे काय भरोसा असता. आता पावसाळा दिवस आहे, पाऊस थांबलेला आहे, थोड्या वेळानं जोरदार पाऊस यायला सुरू होतं. त्यामुळे म्हणलं हा तसं रात्रीच्या टाईमला जाऊ नका. तसं तर म्हणत आहेत की सोनाळ जास्त लांब नाही आहे, 8 किलोमीटरवरती आहे, तरी पण लेट झालेला आहे आणि पावसा पाण्याचं काहीच आता हे नाही असतं. पावसाळा म्हणल्यानं कधी पाऊस येतो, म्हणून बाबांना मी इथंच थांबून घेतलेला आहे. आता बसलेले TV पाहत आणि तोपर्यंत माझी भांडी सगळे घासून झालेली, किचन काउंट स्वच्छ करून घेतलेला आहे. तर झालेली आहे किचन माझी चकाचक. म्हणजे अगोदर किती पसारा वाटत होता, विचार पडला होता की कुठून सुरुवात करायची, पण एक वेळा सुरुवात केलं, कुठलीच कामं कठीण नाहीत, सगळी कामं आपली वेळेत होतात. तर इकडं सगळं किचन काउंट वगैरे स्वच्छ झालेलं आहे. तर आता सगळ्यांना गुड नाईट, भेटूया सकाळी, कारण लेट खूप झालेला आहे आणि सगळ्या ताई झोपलेले पण असतील आतापर्यंत आणि मला पण आता झोप खूप येत आहे. तर चला आता मग बाय बाय, भेटूया सकाळी. तर अगोदर बाबांना मी पांघरायला देते, म्हणजे इकडच्या रूममध्ये सगळेजण झोपलेले आहेत, म्हणजे दिनेश आहे, बाबा आहेत, सगळेजण तिकडेच आहेत. तर अंतरण पांघरण आहे का नाही तेच बघत होते. लाईट गेलेली आहे त्यामुळे सगळीकडे अंधार अंधार वाटत आहे. इन्व्हर्टरचं कलेक्शन तिकडच्या रूममध्ये आम्ही दिलेलं नाही, फक्त हॉलमध्ये इकडच्या, म्हणजे सगळ्या रूममध्ये फक्त तिकडच्या रूममध्ये दिले, म्हणजे नंतर काढलेले काही प्रॉब्लेम झाला नाही, ते वायरचे काही कट झालेले होते. तर कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे. बघू शकता टायमिंग मॉर्निंगचे 5:15 वाजलेले आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आणि लाईट रात्रभर आलेली नाही आहे. तर अगोदर मी इकडे गॅसवरती पाणी ठेवत आहे, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की बाबा आता खूप घाई गडबड करतील जाण्यासाठी, तर आंघोळ करून जातील, म्हणजे चहा नाश्ता सगळं करणार आहे. म्हणलं अगोदर सगळे उठण्या अगोदर मी पाणी ठेवलं आणि सगळ्यांची आंघोळ झाली, चहा पाणी झालं आणि सगळे जिकडल्या तिकडं म्हणजे आपापल्या जागेवर गेलेले. बाबा गेले गावाकडे, हे गॅरेजला गेलेले, दिनेश कॉलेजला गेलेला आहे. तर सगळ्यांचं आवरलं आणि नंतर मी माझी कामं आवरून घेतली, देवपूजा केलेली आहे. कपडे आज थोडेसे जास्त झाले होते, सगळे कपडे मी अगोदर मशीनला लावले, कारण लाईटचं काही नक्की नाही, आज लाईट खूप लेट आली आणि आल्यानंतर अगोदर मी कपडेच मशीनला लावलेले आहेत. कारण आजकाल असं झाले की वातावरण अजिबात कपडे वाळत नाही आहेत, म्हणजे हातानंतर धुलेले कपडे अजिबात वाळणार नाहीत. आणि वॉशिंग मशीनमध्ये जे कपडे धुतो ते अगोदरच ड्राय होऊन येतात आणि फॅनच्या हवेला टाकलं तरी पण ते छान हडकले जातात. म्हणजे पावसाळ्या दिवसामध्ये वॉशिंग मशीन असणं खूप गरजेचं आहे, म्हणजे कपड्याचा खूप गोंधळ होतो, लवकर कपडे हडकत नाही आहेत, पाऊस असतो तो जोरदार, तर मशीनला कपडे लावले छान ते ड्राय होऊन येतात. तर कपडे मशीनला लावले, धुवत आहेत. तोपर्यंत आता करूया पोटपूजा. तर इकडे मी घेतलेली इडली, म्हणजे मी बनवलेली नाही आहे, तुम्ही म्हणजे आता इडली बनवली शेअर केलं नाही, तर इडली मी बनवली नाही, शेजाऱ्यांच्या ताई दिलेली आहे. जसं आपल्या घरी काहीतरी बनतं तर मी अगोदर नेऊन देते, त्यांच्या घरी काही बनलं इडली डोसा किंवा काही नवीन काही बनवलं त्यांनी तर ते मला आणून देत असतात. तर आता मी इकडे इडली खात आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळ्यांना मॉर्निंगचा ब्रेकफास्ट करायला. तर इकडं गरमागरम इडली आहे, सांबार आहे, ताज्या नारळाची चटणी आहे. तर पोटपूजा झालेली आहे. तोपर्यंत कपडे धुवून झालेले होते, तर सगळे कपडे आणून मी बाहेर घातले, सगळे उलटे करून टाकलेले आहेत. आणि बघू शकता वातावरण छान झालेलं आहे, म्हणजे पाऊस तर नाही आहे पण हवा आहे आणि असं वाटतं की थोड्या वेळात पाऊस येणार की काय, म्हणजे रात्रभर पाऊस पडलेला आहे आणि सगळीकडे चिखल झालेला आहे. पण आता पाऊस थांबलेला आहे, पाऊस नाही आहे तरी पण ऊन पण नाही आहे, म्हणजे वातावरण थोडंसं असं झालं ना धड ऊन आहे ना धड पाऊस आहे असं झालेलं आहे. तरी पण कपडे हवेनं हडकले जातील. तर सगळे कपडे मी इकडं हवेला टाकलेले आहेत. शिरूचं काय धडपडा सुरू झालेला आहे, दुसरं कुठलं तरी कुत्रं आलं तर ते भुंकत आहे. ते सगळी कामं आवरली आणि थोडा वेळ मी रेस्ट घेतलेली होते. तर दुपारी झोपलं ना काय होतं, खूप त्रास होतो, नंतर मला डोळ्यातली झोप जात नाही, अंगदुखी येते, डोकं दुखणं सुरू असतं, म्हणजे सवय नसल्यामुळे होत असेल. तर अगोदर मी चहा बनवून घेणार आहे, म्हणजे डोळ्यातली झोप जाते. तर थोडा वेळ निवांतच बसले, मी काही सुचत नव्हतं. दुपारी झोपले ना असं होतं की मी कुठल्या दुनियात गेले, म्हणजे जसं मी अगोदरी शेअर केलेलं आहे, मला समजतच नाही, थोडा वेळ स्वप्न वगैरे पडतात. कधीच रात्री असं होत नाही पण दुपारी होत असतं, त्यामुळे मी दुपारी झोपायचं टाळतच असते. तर आता अगोदर मी फ्रेश झालेले आहे, म्हणजे डोळ्यातली झोप जाते आणि चहा करून घेतला, गरमागरम 1 कप चहा घेते आणि मग पुढच्या कामाला मी सुरुवात करते. आणि बघू शकता आता छान असं ऊन पडलेलं आहे, म्हणजे असं वाटलं की दुपारी पाऊस येणार की काय, वातावरण आज दिवसभर तसं होतं पण नाही, छान असं कवळं ऊन आलेलं आहे, छान वाटत आहे, वातावरण खूपच छान झालेलं आहे. तर वातावरणाचा एन्जॉय घेत मी चहा घेत आहे. आता याचसोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.